आव्हान ठेवलंय ते. संस्कृती 11 या संघाने प्रथम फलंदाजी करताना 42 धावा बनवल्या. 43 धावांचं आव्हान ठेवलंय 4 षटकांमध्ये. भाई भाई 11 या संघासमोर. भाई भाई 11 या संघाकडून फलंदाजीसाठी गेलाय तो वसीम आणि मुनाफ. पहिलं षटक घेऊन आलाय तो सतीश पाटील उर्फ हार्दिक पांड्या म्हणून ज्याचं नाव श्रीवर्धनमध्ये प्रसिद्ध आहे असा सतीश पाटील. वसीम यानंतर होणारा सामना आहे साकीब 11 विरुद्ध शिवशंभो. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने ढकललाय थर्डमॅनच्या दिशेने. जर का चेंडू जाळीला लागला तरच डिक्लेअर रन आहे, जाळीला लागला नाही तर धावून रन्स आहेत. याची नोंद घ्यायची आहे फलंदाजांनी. लाईनमन कृपया चेंडू आणायचा आहे. चेंडू जाळीच्या बाहेर गेला त्यामुळे 1 धाव. एका धावेने वसीमने आपलं खातं ओपन केलंय. संघाची धावसंख्या साकीब 11 आणि शिवशंभो दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे लवकरात लवकर. साकीब 11चे कर्णधार आहेत जवळच. शिवशंभो संघाचे कर्णधार. दुसरा चेंडू टाकेल तो सतीश मुनाफसाठी. 43 धावांचं आव्हान आहे. पुढला चेंडू पुन्हा एकदा सतीश. सुंदर चेंडू. आता मात्र मुनाफला फसवलाय. सुंदर झेल पकडलाय तो. निनादने पहिला झटका पहिला हादरा बसतोय भाई भाई 11 या संघाला मुनाफच्या रूपात. मुनाफ आपला खातंही ओपन न करता तंबूच्या आश्रयाला दाखल होतोय. पहिला झटका पहिला हादरा बसतोय तो भाई भाई 11 या संघाला. नवीन फलंदाज जातोय. नुकती स्पर्धा झाली होती भंडारी चॅम्पियन्स ट्रॉफी. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांनी किताब मिळवला होता तो परीक्षित तोडणकर. पहिल्या चेंडूवर बादवून मुनाफ तंबूच्या आश्रयाला जातोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो परीक्षित. गोलंदाज आहे सतीश. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते. फलंदाजीमध्ये सुंदर फलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये सुद्धा 2 चेंडूवर 1 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय. पुढला चेंडू पुन्हा एकदा परीक्षितसाठी. पॉवर प्लेचा हा षटक. तिसरा चेंडू परीक्षितसाठी. सतीश. सुंदर चेंडू परंतु यष्टीरक्षकाने चेंडू सोडलाय. 22च्या रूपात 1 धाव मिळेल. स्ट्राईक चेंज होणार नाही कारण का 22 आणि लेग बाईजला स्ट्राईक चेंज होत नाही. तर बॅटनी जर का धाव मिळाली तरच स्ट्राईक चेंज होईल. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद.
43 धावांचं आव्हान आहे. सतीश थोडासा नाराज आहे निनादवर, कारण का निर्धाव चेंडू होता आणि निनादने तो चेंडू सोडला होता, त्यामुळे 1 धाव मिळते. पुन्हा एकदा सतीश, पुन्हा एकदा सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, फलंदाजाला काही समजलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली 4 चेंडूमध्ये 2 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सतीश पाटील यांची. का मी आयकॉन म्हणून दुसऱ्या टीम मध्ये खेळतो याचं उत्तम उदाहरण देतोय सतीश. पुन्हा एकदा पंचांजवळ अपील, परंतु 1 धाव मिळेल. बॅटच्या रूपात इनसाइड एज होती, त्यामुळे 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 5 चेंडू 3 धावा. अजूनही 19 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे, ती भाई 11 या संघाला. पाच चेंडू 3 धावा झाल्यात. सतीश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट वसीमसाठी. ओव्हर पिच चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे कार्तिक आणि झेल सोडलाय. झेल नाही तर हा सामना सुद्धा गमावावा लागेल अशी, कारण का वसीम याची कॅच सोडले. वसीमची कॅच सोडणे म्हणजे किती महागात पडेल हे थोड्या वेळाने समजेल. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 5 धावा भाई 11 दुसऱ्या इनिंग मध्ये खेळताना. आत्ता मात्र गरज आहे ती 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे, ती भाई 11 या संघाला. चला टॉस उडवला जातोय. साकीब विरुद्ध शिवशंभू या 2 संघांमध्ये टॉस उडवलाय. टॉस मला वाटतं शिवशंभू या संघाने जिंकलाय. आपला डिसिजन अजून दिलेला नाही आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय साकीब 11 या संघाला. दुसरं षटक घेऊन येतोय तो निनाद, ज्यांनी सुंदर अशी फलंदाजी केली होती. आपल्या फलंदाजीमध्ये 2 चौकार ठोकले होते, असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निनाद. मुंबईमध्ये दर शनिवार रविवार ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेत नक्कीच आपलं वर्चस्व गाजवलं ते निनादने. राईट आर्म ओव्हर द विकेट परीक्षितसाठी. 18 चेंडू 38 धावांचं आव्हान भाई 11 या संघाला. पुढला चेंडू शॉर्ट चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. पंचांजवळ अपील करतायत, परंतु 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 1 चेंडू 6 धावा. निनाद महापारले. आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहायला मिळतोय निनादकडून. पुन्हा एकदा निनाद स्टार्ट घेतला, अंपरला पार केलंय. शॉर्ट चेंडू पुल केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुंदर झेल पकडलाय. बाद होतोय तो. वसीम झेल सुटला, परंतु फायदा घेता आला नाही. कार्तिक थोडासा खुश असेल, कारण का त्याच्या हातून झेल सुटला होता आणि सुंदर झेल पकडलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सतीश बघा जाऊन भेटलाय त्या खेळाडूला. काय महत्व होतं या विकेटला याचं पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज जातोय तो शहबाज अनवारी, ज्याच्या नावावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आहे असा हा फलंदाज. वसीम बाद झालाय, त्याची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो शहबाज अनवारी. सहा धावांवर दुसरा झटका लागलाय तो भाई 11 संघाला. शहबाज निनाद एक यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शहबाज पाहूया आपल्या संघासाठी किती धावा गोळा करेल. आपल्या संघाला विजयावर नेऊन सोडेल का, परंतु चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा निनाद आपल्या संघाला विकेट मिळवून देतोय. शहबाज बाद होतोय. शहबाजला आपलं खातंही ओपन करून दिलं नाही आहे
आणि तिसरा झटका, तिसरा हादरा बसतोय तो भाई भाई 11 संघाला शहबाजच्या रूपात. शहबाज बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी जातोय तो रैयान. रैयान पहिल्या चेंडूवर बाद झालाय तो शहबाज. कमबॅक करावा लागेल तो भाई भाई 11 या संघाला. रैयान 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 निनाद हॅट्रिकवर आहे. दुसऱ्या दिवसातील हॅट्रिक घेईल का पाहूया. शॉर्ट चेंडू फुल करायचा होता परंतु चेंडू जास्त उसळला आणि त्याचा फायदा काय फलंदाजाला घेता आला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावले 6 धावांवर. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. धावसंख्या स्थिरावली ती 6 धावांवर. अजूनही 37 धावांची गरज आहे ती 14 चेंडूमध्ये. उडला चेंडू पुन्हा एकदा निनाद. ओव्हरपिच चेंडू खेळला हवे. क्षेत्ररक्षक आहे तिथे अद्वैत आणि सुंदर झेल पकडतोय. तिसरा गडी बाद करतोय निनाद आपल्या संघासाठी. 4 गडी बाद 6 धावा. भाई भाई 11 संघाची बिकट परिस्थिती पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत निनाद याची पाहायला मिळते. रैयान आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा रैयान जातोय. तेरा बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल भाई भाई 11च्या फलंदाजांना. कारण का आतापर्यंत 4 महत्वाचे गडी बाद झालेत ते भाई भाई 11 संघाचे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल तो निनाद. या षटकात निनादने 1 धाव देऊन 3 गडी बाद करण्याचे यशस्वी ठरलाय. सुंदर फलंदाजीच्या नंतर सुंदर गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते ती निनादची. उडला चेंडू पुन्हा एकदा निनाद. शॉर्ट चेंडू पुल केलाय. किती धावा मिळतील? 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा. 8 धावा झाल्यात. अजूनही 35 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये धावा बनवायला लागतील त्या 17.66च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. सॉरी 17.50च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील त्या भाई भाई 11 या संघाला. परीक्षितला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. आपली मागच्या टुर्नामेंटमधील फलंदाजी आठवावी लागेल ती परीक्षितला. कार्तिक आलाय तिसरं षटक घेऊन. आपल्या कोट्यातील वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय. स्ट्राईकला आहे तो परीक्षित. फुल टॉस चेंडू आणि लेग स्टंपच्या थोडासा बाहेर आणि वाईट प्लस 22 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 2 अंकामध्ये 10. अजूनही 33 धावांची गरज आहे ती 12 चेंडूमध्ये. कार्तिक पुन्हा एकदा तयार.
परीक्षितसाठी पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट घोषित केला आहे. अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 11 धावा. बारा चेंडू 32 धावांची गरज. पुन्हा एकदा कार्तिक तयार, परीक्षित तयार. ओव्हरपिच चेंडू खेळलाय लेग साईडला. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाही आहे. एका धावेने समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 12. एक चेंडू झालाय. 12 धावा झाल्यात. अजूनही 31 धावांची गरज आहे ती 11 चेंडूमध्ये कमीत कमी 4 ते 5 षटकार ठोकावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. सुंदर फटका खेळलाय लेग साईडला. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु खराब क्षेत्ररक्षण. मिळतील 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 16. रयांच्या बॅटमधून आलाय हा या इनिंग मधील या डावामधील पहिला चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 16. पुढला चेंडू पुन्हा एकदा कार्तिक तयार. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु एकाच धावेवर समाधान मान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेसाठी बाद होतोय तो परीक्षित. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 17 धावा. हंजला नवीन फलंदाज जातोय. परीक्षित धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. 5वा झटका 5वा हादरा बसतोय तो 17 धावांवर. भाई 11 या संघाला अजूनही 26 धावांची गरज आहे. 3 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. पुढला चेंडू पुन्हा एकदा कार्तिक. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पहिली धाव घेतले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. अद्वैत कडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 19. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा तयार होतोय कार्तिक. रयांसाठी थोडासा तयार नव्हता रयान त्यामुळे डेड बॉल घोषित केलाय पंचांनी. एकोणीस धावा झाल्यात. पुन्हा एकदा कार्तिक तयार रयांसाठी. टॉपेज झालाय चेंडू. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आणि सुंदर झेल कार्तिक याच्याकडून. एक झेल सोडला होता परंतु स्वतःच्या गोलंदाजीवर एक सुंदर झेल टिपलाय आणि आपल्या संघाला 6वा गडी बाद करून दिलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती संस्कृती 11 या संघाकडून. धावसंख्या स्थिरावली ती 19 धावांवर. नवीन फलंदाज जातोय तो उस्मान. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सात चेंडू आणि 24 धावांची गरज. पुन्हा एकदा कार्तिक. हा सुद्धा निर्धाव चेंडू. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा झाल्यात. आत्ता मात्र गरज आहे 6 चेंडू आणि 24 धावांची. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकावे लागतील. ते भाई 11च्या फलंदाजांना. निकेश भाटकर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. शेवटचं षटक घेऊन येतोय तो अद्वैत गोखले. सुशील गोखले यांचे सुपुत्र.
6 चेंडू 24 धावांची गरज. पहिला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 25. अजूनही 5 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. अद्वैत पहिला चेंडू खराब टाकला होता, ओव्हरपिच टाकला होता, त्याचा पूर्ण फायदा घेतलाय. पुढला चेंडू पुन्हा एकदा अद्वैत तयार. पुन्हा एकदा सुंदर चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने खेळला. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 26. स्ट्राईक चेंज होईल त्यामुळे स्ट्राईक चेंज होते. 4 चेंडू 17 धावांची गरज. पुढला चेंडू पुन्हा एकदा अद्वैत. फुल टॉस चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आहे कार्तिक आणि सुंदर झेल पकडलाय. बाद होतोय तो. उस्मान एकही धाव न करता तंबूच्या आश्रयाला जातोय. 6वा झटका लागतोय तो. भाई 11 या संघाला तर मात्र गरज आहे ती 3 चेंडू आणि 17 धावांची. 3 चेंडूवर 3 षटकार ठोकावे लागतील जर का या सामना भाई 11 संघाला जिंकायचा असेल तर. साकिब पाहूया आपल्या संघाला 3 षटकार ठोकून सामना जिंकवेल का, या अद्वैत पुन्हा एकदा आपल्या कमबॅक चालू ठेवेल. पाहूया. अद्वैत तयार, साकिब तयार. पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट स्टार्ट घेतला. अंपरला पार केलंय. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. तर मात्र 2 चेंडू 17 धावांची गरज. वेदांत सुद्धा दिसतोय आपल्याला क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा एकदा अद्वैत. फुल टॉस चेंडू नो घोषित केलाय पंचांनी. झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु नो +2 अशा 3 धावा मिळतील. 3 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 29 धावा. अजूनही 14 धावांची गरज आहे. 2 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. या पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढला चेंडू असेल फ्री हिट. पाहूया. 2 चेंडू 14 धावांची गरज. आता मात्र कमबॅक केलंय पुन्हा एकदा अद्वैतने. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती अद्वैत याची. शेवटचा चेंडू 1 चेंडू 14 धावांची गरज. फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केलाय. मिळतील 6 धावा. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 35 आणि हा सामना जिंकलाय तो संस्कृती 11 या संघाने 7 धावांनी हा सामना जिंकलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर भाई 11 या संघाला पुढल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आता होणारा सामना असेल तो